नमस्कार मित्रांनो, आज तारीख आहे 20. माझा मित्र सूरज म्हणला, अरे मित्रा तू ब्लॉगिंग चालू कर यार, लय दिवस झाले. म्हणून पुन्हा एकदा केली ब्लॉगिंग चालू. आता आम्ही निघालो नगरला. बायको अशी छानपैकी गालात असं ती पुढं जाता जाता आम्हाला भेटले साडू. त्यांनी म्हणले खा भजे जरा. मग एक प्लेट मस्तपैकी भाज्या ताव मारून कोंबड्यांना जी खायला घ्यायचं होतं तिकडे निघालो. इथून गोणी घेतली आणि मग येता येता म्हणलं चला आलोच इथं हिरागार जरा घास न्यावा कोंबड्यांना. मग दादाने एकदम असा फिट पॅक करून दिला ना. बायको म्हणली चला मी थोडी अजून शूटिंग काढते. मग एक पोलाखाली एकदम गार हवा आणि आम्ही निघालो. खरं म्हणजे आम्हाला भांडे घ्यायचे होते अजून कोंबड्यांचे. आलो तर असं भलं मोठं दुकान होतं, तिथं कोण नव्हतं. पण म्हणलं मालकाला आवाज दिला तर मालक आले. म्हणले काय लागत आहे. त्यांना सांगितलं. मालक बोल बच्चन. त्यांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं कशात काय कितीला भांडं काय सगळं एकदम पद्धतशीर एकदम नीट करून एकदम विस्तारून सांगितलं. आणि सगळे भांडे आम्हाला आता दिले त्यांनी. म्हणले चांगलं करा ठोकून बिकून एकदम पद्धतशीर भांडं कसं लावायचं एकदम दाखवून दिलं. पण गप्पा मारायला एकदम असा गोडा माणूस. म्हणलं पैसे सांगा थोडे कमी बिमी करा. पण कसलं काय ते म्हणले नाही एकदम बराबर लावले तुम्हाला पैसे. मग त्यांनी केलं बिल. मी त्याला म्हणलं गुगल पे केलं आहे तुम्हाला. कच पॅक करून दिले भांडे त्यांनी. म्हणले जावा आता तुम्ही तुमच्या घरी पद्धतशीर. म्हणलं बरं जातो भाऊ. ते म्हणले पण चला माझा मोबाईल नंबर आणि कधी काय वॅक्सिन करायचे काय तुम्हाला सांगतो. मला 5 मिनटं घेतले त्यांनी माझी अशीच. निघालो आम्ही. निघताना तिथं दिसला आम्हाला वसंतरावचा वडापाव. पण आम्ही भजे खाल्ले होते त्याच्यामुळं नाही खाल्ला. मग येता बायको म्हणली घ्यायची दरांशीच खायची. म्हणलं घ्या मग काय त्याला काय होतं. घरी आलो. म्हणलं चला आता शेडवर जावं लागेल. शेडवर गेलो. पहिलं पाणी कोंबड्यांचे भांडेच नव्हते आपल्याकडे पाणी ठेवायला जास्त मोठाले. त्याच्यामुळे पहिलं भांड्यात पाणी टाकलं. त्यांना थोडं उरलेलं मटेरियल भेटलं होतं ते टाकलं. कोंबड्या अशा तुटून पाड्या का त्यांना वाटलं काय आलं काय नाही काय नाही एकदम असं. आणि एक तर पिल्लू म्हणलं नाही मी तर आज जाऊनच खाणार. हे बाहेरून मला काय खाता आहे ना मी त्याच्यात बसून खाणार. ते त्याच्यात बसून खायला लागलं. पण म्हणलं चला आपलं आणलेलं आहे पाण्यात डिंकर बघू पाणी बिनी पेतेत का त्याच्यात टाकल्यावर. मग त्याला मस्त असं हिसळून धुवून बिवून घेतला. म्हणलं चला बरं बघू आज ट्रायच करू. पहिल्या दिवस काय ठेवायचं. गेलं ठेवून खाली. मग बसलो वाट बघत. म्हणलं आता पेते मग पेते. पण काय ते टाईम गेला तरी काय प्याय ना. त्याच्यामुळं दुसरं पाणी वतून दिलं. पण आता आले बरं का प्यायला. त्यांना कळलं आता आपल्याला काय दुसरा गत्यंतर नाही. आता इथंच प्यावं लागेल. इथं पिले. आता झालं तर टाईम. आता अंडे काढायचा. गेलो खुरड्यात काढले. तर आज आता फक्त 7च अंडे होते आत्ता. म्हणले अंडे घेऊन आपण आपल्या जागेवर ठेवून द्यावा. कसं झालं काही कोंबडी खुडू की आता तिच्या खाली असते ना काय अंडे 2 अंडे. पण ही पिल्लं काढीत नाही त्याच्यामुळे आम्ही तिच्या खाली काय अंडे ठेवायनात खुडूक झाली तरी. पण मस्त लाईन लावून एकदम आरामशीर एकदम शिस्तीत पाणी प्यायला लागले पिल्लं. म्हणलं अंडे ठेवून दे. एवढे अंडे कायसाठी ते 3-4 दिवसाचे अंडे आहेत मित्रांनो. काय झालं आपल्याला बसायच्यात कोंबड्या पिल्लं त्याच्यामुळे आपण हे ठेवलेत सासून. हे अंडे बिंडे झालं तर बायकोनी केली तयारी इकडं आराम होता. पण चला आता ऊन लागत होतं त्याच्यामुळे बायकोने टाकली मस्तपैकी बाज खाली. म्हणलं चला 1-2-3 तिरमे आणू हरभऱ्याच्या. म्हणजे कसं जरा काहीतरी बसल्या तोंड चालू राहील. मग रप्पा 2-3 तिरम्या उपटल्या. तसा हरभरा आता वाळायला लागलाय निबार. त्याच्यातून कावळा घेतला. त्याला म्हणलं धुवून घ्यावं चांगलं म्हणजे आम नाही लागायची तोंडाला. आम नाही लागा म्हणून धुवून घेतला. असा मस्तपैकी झटकून घेतला ना बेतडेव. म्हणलं आता झालं सगळं काम. आता खाऊन जरा निवांत बसू म्हणजे कसं सगळं झालेलं दिवसभराचा ताण हलका होईल. मित्रांनो मिनी ब्लॉग करायचं ट्राय केला पण ते लॉंग ब्लॉग झालाय. कसा वाटलाय सांगा. धन्यवाद.